आणि कवितेचं शीर्षक आहे, माझं नाव आहे स्नेहा गाडेकर। कवितेचं शीर्षक आहे स्नेहभावातून उमगलेली कवयित्री। तसं मला स्पिरिच्युअलिटीची खूप आवड आहे। त्यामध्ये आपलं मन जे असते ते खूप भटकत असते आणि आजकाल तर खूप जण ओव्हर थिंकिंगचे शिकार आहेत। सोशल मीडियामध्ये नाना प्रकारचे खूप गोष्टी पाहून विचारांमध्ये इतके रमलेले असतात की समजत नाही की स्वतःच्या आयुष्यामध्ये काय चाललंय नेमकं। मग मला अशा वेळेस सोशल मीडियापासून दूर ठेवून स्वतःमध्ये रमायला खूप आवडते। त्याच्यामुळे मी अशी कविता लिहिली होती इकडे येण्या अगोदर 2 तासाच्या अगोदरच। रंगात रंगली भाव अभंगात गोड गुंफली, नाना कलांच्या रसात रुळलेली राहून अप्रतिम रागिनीच ती। संत समुद्रात शांत विहार करत चंद्राचे किरण एकटक पाहत, डोळे मिटतात झिलमिल गुडूप अंधारात पाण्यातली मासोळीच ती स्नेहभावातून उमगलेली कवयित्री मी। स्व अक्षर मांडत स्वतःची रचना रचणारी, तेजोमय गगनात निरंतर चमकत राहणारी इच्छा असलेली ती। अडथळ्यांच्या वादळातही स्वतःला आत्मगती देत ती, मनाच्या अंतःकरणातून जिद्दीची स्वगाथा लिहिणारी ती स्नेहभावातून उमगलेली कवयित्री मी। सकाळच्या शुभ्र शांततेत थंडगार गारव्यातल्या पहाटेच्या सूर्यातली नारंगी किरणाची प्रकाश ती। अश्रूंच्या नजरेतही शोधते प्रांजळ हास्य, तेजस्वी मनाने वाटा विणते ती नवनवीन नाविन्याने ती। सकाळच्या शुभ्र शांततेत थंडगार गारव्यातली पहाटेच्या सूर्यातली नारंगी किरणच ती स्नेहभावातून उमगलेली कवयित्री मी। रूप रंग काळा गोरा उंच ठेंगणा, बाह्य अंगाचे दुखडे सारे। रंग रूप काळा गोरा उंच ठेंगणा, बाह्य अंगाचे दुखडे सारे, अंतःकरणाच्या शुभ्र प्रकाशातील अंतःकरणात नेहमी संतपणे भिजते मी। काळ बदलला वेळ बदलली पण प्रकृतीने रचलेली ज्या स्वरूपात रचनात्मक रचना केलेली ती अप्रतिम रचना अजूनही तीच ती स्नेहभावातून उमगलेली कवयित्री मी। आत्मस्वरूपात विहारणारी उमललेली कलाकृती, जिवंत असूनही जिवंतपणाची जाणीव करून देणारी, भावनांना सोबत विहंग वावरणारी वाक्यरचनाच ती। इतिहासातल्या अभिजात मराठी भाषेतली प्रत्येक ओळीत समंजस्य शब्दांनी शब्द शृंखला ती। कवीने असंख्य शब्दांना तोडून पुसून शेवटी एक नाविन्यपूर्ण आकारास आणलेली कादंबरीतील समरस होऊन सुमधुरपणे लिहिलेली कविता ती स्नेहभावापासून उमगलेली कवयित्री मी।